नमस्कार मंडळी, जगात भारीच मी म्हणणे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे पुरणपोळीची भाजी. नाही हो, तर आपण बनवायचा हरभऱ्याची भाजी. तर मी इथं लसूण सोलून घेतला आहे, त्याच्याबरोबर मिरच्या. तर आपण आता शेंगदाणे भाजायला घालणार आहे. तर कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहे. तर व्यवस्थित प्रकारे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. ते तडतड वाजेपर्यंत शेंगदाणे भाजून झालेले आहे. आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घेणार आहे. तर मस्त प्रकारे आपण मिक्सरमध्ये घालणार आहे. मिक्सरमध्ये सगळे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. टाकल्यानंतर व्यवस्थित बारीकसर दळायचे आहे. पाणी टाकून नाही तर तसेच दळायचे आहे. तर परफेक्ट आपले शेंगदाणे दळले गेले. आता मिरची लसूणी घालायचा आहे. तोही गरगर वाटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे वाटून घ्यायचा आहे. आता मस्त प्रकारे आपण हरभऱ्याची भाजी 2-3 पाण्यामध्ये धुवून घेणार आहे व स्वच्छ प्रकारे धुवायची आहे. तर 2 पाण्यात व्यवस्थित आपण भाजी धुवून घेतली आहे. तर तिसरं पाणी आपण भाजीमध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. तर आपण डबल कढई तापायला ठेवणार आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित तापून घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर मिरची व लसूणचा ठेचा मस्त प्रकारे घालायचा आहे. तर सगळं आपण ठेचा घालून घेतलेला आहे. तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मिरचीचा कच्चा पाणी उतरेपर्यंत भाजायचा आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपलं वाटण भाजले गेलं आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी साधारण 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. तर मीठ घातल्यानंतर आपण भाजी निथरून कढईमध्ये घालणार आहे. तर अशा प्रकारे अख्खी भाजी मोकळी करून घालायची आहे व व्यवस्थित प्रकारे हलवून घ्यायची आहे, जेणेकरून मिरचीचं वाटण त्याला सगळीकडून लागलं जाईल. तर अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घेतलं आहे. तर 5 ते 10 मिनटं त्याचं भाजीतलं अख्खं पाणी सुकेपर्यंत आपण त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे. तर परतल्यानंतर आपण इथे थोडं करून 2 टप्प्यामध्ये शेंगदाणा घालणार आहे. तर आधी शेंगदाणा घातला आहे, आपण भाजी हलवून घेणार आहे. तर डबल शेंगदाणे घालून भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. ते अशी 5-10 मिनटं अजून परतवायची आहे. तर तयार झाली आहे आपली हरभऱ्याची भाजी.